छावा भाग 63. राज्याभिषेकाचे उत्तरविधी आटोपले. आचार्य गागा भट्टांना 1,25,00,000 होनांची दक्षिणा देऊन पहाऱ्यासाठी हत्यारबंद शिबंदी त्यांच्या दिमतीला जोडून महाराजांनी त्यांची गौरवी बोळवण केली. राजमाता जिजाऊ साहेबांच्या महालीचा राबता वाढला. जेधे, बांदल, कंक, शिलिंबकर यांच्या जमेतीतील पगडीधारी मस्तके जिजाऊंच्या पायांना भिडू लागली. आऊसाहेब येताव, तब्येतीला धरा, लई तापदरा करू नगासा आता, पाऊस धरायला लागलाय, आमासनी जाय पाहिजे, शेतीवाडी हाय, निघताव, गारठ्याला दम्याचं दुखणं दुनावतं या, हतं राहू नगासा, खालतं पाचाडात जावा कसं. नितळ भाबड्या मावळी प्रेमभावनांच्या अभिषेकानं चिंब होऊन लोकमाता जिजाऊ निथळू लागल्या. जमले मावळ माणूस चौवाटा पांगले, गड उलगला, मृगाची काळी छपरी आभाळाला धरून आली. पावसाळी चावरा वारा रायगडावर सुंकारत पिसाट घोंघावू लागला. झाडांचे डेरे पलट्या खाऊ लागले. बांधल्या झड्या उधळल्या. निकराने बसून असलेल्या जिजाऊंनी बिछायतीवर अंग टाकले. दम्याच्या धुसकऱ्यात त्यांच्या घशातील जगदंब घुसमटू लागला. कांबळ्याच्या 2-2 घड्या टाकल्या तरी अंगभर काटा उठू लागला. त्यांना गडावरून पाचाडात हलविणे भाग होते. पडदेबंद मेणे जोडण्यात आले. हात जोड देत शाल पांघरलेल्या जिजाऊंना महाराज आणि संभाजीराजे यांनी खासे महाला बाहेर घेतले. पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई, सोयराबाई, रामराजे सारा गोतावळा त्यांच्या भोवती दाटला होता. राजे, आम्हास जरा दरबारी चौकात नेता? जिजाऊंच्या तोंडून शब्द आले. जी. महाराज व युवराज यांचा दुहाती आधार घेत जिजाऊ चालू लागल्या. जागजागी अभिषेकाच्या खुणा मिरवणारा सजला दरबारी महाल आला. पूर्वाभिमुख सुवर्णमंडित रत्नजडावाच्या 32 मणी सिंहासनासमोर उभ्या राहिलेल्या जिजाऊंचे उभे अंग थरथरले. डोळे भरून आले. म्हाताऱ्या उरात भावनांचा कल्लोळ दाटला. सिंहासनावरच्या मोतीलगाच्या छत्राकडे बघत जिजाऊ घोगरट आवाजात म्हणाल्या, चला राजे, तुमच्यावर छत्र आलं. बालेकिल्ल्याच्या पालखी दरवाजाने जिजाऊंचा मेणा मनोऱ्याबाहेर पडला. त्याच्या दोन्ही तर्फांना महाराज आणि संभाजीराजे पायी चालू लागले. पाठीमागून जणांचे 7-8 मेणे चालले. जिजाऊ रायगड सोडून निघाल्या. मेण्याची काठाळी धरून चालताना संभाजीराजांच्या मनी विचार उठू लागले. ही गड उताराची वाट कधीच सरू नये. पलीकडे महाराज, अलीकडे आम्ही, मेण्यात मासाहेब. ही चालणी अशीच राहावी. भोई थकले तर त्यांच्या हातीचे थोपे आम्ही घेऊ, महाराज घेतील. मासाहेबांना धक्के बसणार नाहीत अशी तोलती चाल धरू. कधीतरी महाराज मासाहेबांना म्हणाले होते, आम्ही आपला मान काय करावा, तो आमचा वकूब नव्हे. शरीर सोलून त्याच्या मोजड्या आपल्या पायी चढविल्या तरी ते थिटेच आहे. मासाहेब खोकू लागल्या की आमचाच जीव घोटाळणीला पडतो. खंत वाटते. त्यांचा दमा आम्हास घेता येत नाही. आता अभिषेक संपला. हा पावसाळा आम्ही पाचाडातच राहू मासाहेबांच्या पायांजवळ. आम्ही रचलेली काव्ये त्यांना ऐकवू. त्यांच्या धरल्या सांध्यांना मालिश देऊ. दम्याची उबळ तुटताच त्यांच्यासमोर तस्त धरू. धाप लागलेली असली तरीही त्या हसतच म्हणतील, ऐकवा तुमची गीतं. आमच्या शिवबानं कधी गीतं रचली नाहीत. तेवढी वान शंभूराजे तुम्ही भरून काढलीत.
मग आम्ही त्यांच्यावरच रचलेले गीत सर्वात शेवटी वाचू. ते ऐकताना डोळे मिटते घेत पुटपुटतील, जगदंब जगदंब. बिछायतीवर हात थोपटीत आम्हास बोलावून जवळ बसवून घेतील. तोंडाने त्या काहीच बोलणार नाहीत, पण आमच्या पाठीवरून फिरणारा त्यांचा हात उदंड बोलेल, बोलतच राहील. पाचाडच्या दरुणी महालातील समया मंद तेवत होत्या. शिसवी मंचकावर जिजाऊ पडून होत्या. खालती सहाणेवर औषधी मात्रा उगाळणाऱ्या धाराऊच्या हातातील किणकिणणाऱ्या काकणांबरोबर जिजाऊंच्या मनाने विचित्र सूर धरला होता. आमच्या थोरल्या सुनबाईंच्या सेवेत अशाच औषधी मात्रा झिजल्या. मात्रा घेऊन घेऊन त्या कंटाळत. तेव्हा आम्ही त्यांना मायेच्या रागाची जरब देऊन त्या घ्यायला लावित होतो. तेव्हा जाणवलं नाही की शेवटी शेवटी मात्राही नकोशा होतात. आजही सारीजण आमचं ऐकत नाहीत, आम्हास त्या घ्यायला लावतात. या दरुणी महालाचा उंबरठा ओलांडणाऱ्या सोयराबाईंना बघून जिजाऊ क्षीण बोलल्या. त्यांनीच वर्दी पाठवून सोयराबाईंना बोलावून घेतले होते. बाहेर सदरी जोत्यावर महाराज आणि युवराज महाडहून आलेल्या वैद्यांचा सल्ला ऐकताना चिंतातूर बसले होते. त्यांच्या ओढल्या चेहऱ्याकडे बघत तुळईची घाट निश्चल टांगती होती. मध्येच वाऱ्याचा झपकारा येत होता. त्याने घाटेतील दोर थरारत होता. तिकडे कुणाचेच ध्यान नव्हते. सोयराबाईंनी मंचकावर झुकून पदर तळहाती घेऊन 3 वेळा जिजाऊंना नमस्कार केला. त्यामुळे उठलेल्या त्यांच्या सुवर्णी कंकणांच्या किणकिणाटाचा माग घेत काही क्षण शांततेत तसेच गेले. सुनबाई, काही एक मंच तुमच्या कानी घालावं म्हणून आम्ही तुम्हाला याद केलंय. जिजाऊंना धाप लागल्यागत वाटले. त्यांनी नजर वरच्या तख्तपोशीत जोडली होती. हात छातीवर होते. सोयराबाईंच्या कपाळीचे कुंकूपट्टे आक्रसले. जीभ कानात गोळा झाला. नाकाची नथ काच देते असे त्यांना वाटले. सुनबाई, आता अधिकाचं सांगायला आम्ही राहू याचा भरवसा नाही. ते ऐकताना सहाणेवर फिरणारे धाराऊचे हात कलम झाल्यासारखे गपकन थांबले. जे सांगतो आहोत ते शेवटचं. ते तुमच्या कानी घातल्याखेरीज आम्ही मरणास मोकळ्या नाही. सुनबाई, आता तुम्हास एक नाही 3 फर्जंद आहेत हे नीट ध्यानी घ्या. राजे, शंभूराजे आणि रामराजे. दमा जिजाऊंशी भांडू लागला. त्या त्याला खानदानी जरब देत जागी बसवू लागल्या. धाराऊचे हात थांबले. कान टवकार झाले. बाई, भोसल्यांचे पुरुष हाती लागणं मुश्किल. तुमच्या हातात 3 आहेत. त्यांना सांभाळून घ्या. हा वाढला पसारा याहून अधिक वाढवा. शंभूराजांना तर सर्वांहून अधिक जपा. त्यांच्या आऊ गेल्या नि आम्हीच त्यांच्या आऊ झालो. आता आम्हा दोघींचा भार तुमच्यावर आहे. धाराऊ. कोरड पडल्याने जिजाऊंनी धाराऊला हाक दिली. त्यांना काय पाहिजे हे ओळखून धाराऊ पाण्याचा गडवा वाटी घेत चटक्याने पुढे झाली. पाणी घशाखाली जाताच जिजाऊंना कितीतरी हुशार वाटले. तुम्ही महाराणी झालात. आम्ही भरून पावलो. आता महामाता व्हा. त्यासाठी येईल ते आपलं घेण्यासाठी पदर मोठा करा. आईला मान अपमान मानून नाही चालत. ते बळ येण्यासाठी जगदंबेची आण भाका. आमची याद ठेवा न ठेवा, पण जगदंबेला कधी विसरू नका. आम्हास भरोसा आहे. पडल्या न पडल्याला ती तुम्हास मार्ग दाखवील.
हे एवढंच सांगणं. या तुम्ही. जिजाऊंनी डोळे मिटते घेतले. सोयराबाईंची नथ ओळंबली. सुवर्णी कंकणे किणकिणली. नमस्कार करून त्या महालाबाहेर पडू लागल्या. हां, घेवा मासाहेब. धाराऊने उगाळलेली मात्रा बोटाने राजमाता जिजाऊंना चाटवली. महालाबाहेर पडणाऱ्या राणीसाहेबांच्या शालूवरचे झळझळणारे जरीबुट्टे जिजाऊंना दिसत होते. मंचकाच्या उशाकडे जिजाऊंना दिसणार नाही अशी उभी राहिलेली धाराऊ न राहवून म्हणाली, मासाब, तुम्ही बऱ्या व्हणार. मग असं कशापायी बोलता ते? आम्ही हाव की साऱ्यांसनी. आणि घशातून फुटणारा हुंदका जिजाऊंनी ऐकू नये म्हणून तिने आपल्या पदराचा बोळा तोंडात कोंबून घेतला. मृगाची पानझडप पाचाडावर पडली. सावित्री, काळ, गांधारी नद्या लाल पाण्याने भरून आल्या. टपटपती थेंबावळ झाडांच्या पानांवरून उतरू लागली. जिजाऊंचे पाय चेपीत बसलेल्या येसूबाई त्यांच्या डोळ्यांवरची झापड केव्हा हटते याची टक लावून वाट बघत होत्या. येसू? मासाहेबांच्या हलक्या सादेने त्यांची तंद्री मोडली. जी म्हणत येसूबाई उठल्या. चौरंगीवरचे पंचपात्र उचलून जिजाऊंच्या जवळ गेल्या. तीर्थ घ्या मासाहेब आईचं. येसूबाईंनी पळी जिजाऊंच्या ओठांशी नेली. जिजाऊंनी तीर्थ घेतले. येसू, इथल्या सदरी जोत्यावर आम्ही उभ्या राहिलो की गडाच्या मावळ माचीवर तुम्हीही असाल काय असा विचार मनी यायचा. हा मासाहेब, स्वारी मनोऱ्याच्या 5व्या मजल्यावर आहेस बघून आम्ही एकदा मावळ माचीवर आपल्या दर्शनास येण्याचं धाडस केलं होतं. आबासाहेब गडावर नव्हते. येसूबाईंचे उत्तर ऐकून जिजाऊ क्षीण हसल्या. तुम्ही तसं घेतलेलं ते पहिलं नि शेवटचं दर्शन आहे आमचं, असे जिजाऊंना म्हणावेसे वाटले. पण त्या बोलण्याने येसूबाईंचा चेहरा किती दुखरा होईल याची कल्पना असल्याने त्या म्हणाल्या, नाथसूनबाई, तुम्हाला काही सांगणं कधी साधलंच नाही. आमच्या स्वारीनं खूप सालांपूर्वी एक तुला केली होती. नांगरगावी, इंद्रायणी आणि भीमीच्या संगमावर, हत्तीचा बच्चा नावेत चढवून. उबळ आल्याने जिजाऊ आपोआप थांबल्या. येसूबाई पदर सावरीत मंचकावरून उठल्या, कारण त्यांच्या स्वारीसह महाराज महालात आले. त्यांच्या पाठीशी राजवैद्य निमोरोपंत होते. जिजाऊंना येसूबाईंना सांगायची होती ती हत्तीच्या तुलेची कथा, त्यामुळे त्यांच्या ओठात तशीच राहिली. संभाजीराजांचे बोट धरून चालत येणारे रामराजे जिजाऊ थकल्या नजरेनेच पण कौतुकाने बघू लागल्या. त्या मनोमन म्हणाल्याही, असेच रहा रामभरतासारखे. राजे, यांना कशाला त्रास देता? वैद्यांकडे बघत जिजाऊंनी विचारले. आईचं करताना मुलाला त्रास कसला? वैद्यांनी त्यांना धीर द्यायचा यत्न केला. मंचकावर टेकून महाराजांनी जिजाऊंचा हात हाती घेतला. दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या संभाजीराजे आणि रामराजांनी मंचकावर बसावे म्हणून जिजाऊंनी हात थोपटून खूण दिली. संभाजीराजांनी उचलून रामराजांना मंचकावर ठेवले. जिजाऊंचा थरथरता हात रामराजांच्या पाठीवरून फिरू लागला. शांत आवाजात त्या म्हणाल्या, बाळराजे, दादा महाराजांचे धरले बोट सोडू नका. मासाहेब, कसं वाटतंय? जिजाऊ आपणाला टाळू बघत आहेत हे जाणून महाराजांनी विचारले. आता काय वाटायचं राजे? आम्ही वाटण्याच्या पलीकडे गेलोत. या साऱ्यांना नजरभर बघून बरं वाटतं.
राजे, एक वाटतं. जिजाऊंचा आवाज साऱ्यांनाच परका वाटला. आज्ञा मासाहेब. महाराजांनी त्यांचा हात मायेने थोपटला. आम्हास आईचा गोंधळ ऐकावा वाटतो. महाराज चरकल्या नजरेने त्यांच्याकडे बघतच राहिले. मग त्यांनी मोरोपंतांना नजर दिली. तिचा इशारा ओळखून पंत गोंधळ्यांना निरोप धाडण्यासाठी बाहेर पडले. औषधी पोतडी खोलून वैद्यांनी नाना प्रकारच्या मात्रा जोडल्या. रात्री वाड्यात गोंधळाचा चौक मांडण्यात आला. आपल्या हाताने जिजाऊंनी जमल्या गोंधळ्यांना पानविडा आणि वस्त्रे दिली. ती पाजळून गोंधळ्यांनी नमन धरले. त्यांचा म्होरक्या उदासवाण्या आवाजात आईचा महिमा गाऊ लागला. उदरपरडी देऊन हाती ब्रह्मांडी फिरवी, 184 घरची भिक्षा मागविली बरवी. ज्या ज्या घरी मी भिक्षा केली ते ते घर रुचले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्या मज केले. ते ऐकताना जिजाऊंचे पाय चेपणाऱ्या संभाजीराजांचे डोळे झरझरू लागले. राजांच्या गळ्यात दम्यासारखी दाटण झाली. जिजाऊ मात्र डोळे मिटून शांत पडून होत्या. बाहेर वाड्यात कोसळणाऱ्या पावसाच्या गजरात संबळ तुंतुण्याचे सूरसाद क्षीण होत विरून जात होते. ज्येष्ठ वद्य नवमीची काळरात्र पाचाडच्या वाड्याभोवती घिरट्या घालू लागली. बाहेर पावसाची रिपरिप धुडघूस घालीत होती. आत दरुणी महालात मायेच्या मंचकाभोवती जमलेली मने चिंतेने कळंजली होती. आऊसाहेबांच्या हट्टी दम्यासमोर मात्रा हरल्या होत्या. काढे कंटाळले होते. वनस्पती वरमल्या होत्या. खोकून खोकून फासळी फासळी खिळखिळी झालेल्या जिजाऊंचा डोळा लागला होता. त्यांची झोपमोड होईल म्हणून हाती धरलेला त्यांचा हात तसाच ठेवून संभाजीराजे बसले होते. त्यांच्या शेजारीच महाराज आणि रामराजे टेकले होते. मोरोपंत, अण्णाजी, चांगोजी, हंबीरराव, अंतोजी, रायाजी साऱ्या जिव्हाळ्याच्या माणसांचे मंचकाला कडे पडले होते. मंचकाच्या उशालगतीला पुतळाबाई, येसूबाई, धाराऊ, सोयराबाई असा स्त्रीवसा चिंतावल्या डोळ्यांनी उभा होता. बाहेर घोंघावणाऱ्या पावसाळी वाऱ्यांचा झपकारा मधूनच महालात घुसला. चिराखदाने आणि समयांच्या ज्योती त्याने अंगभर थरथरल्या. त्यांच्या थरथरत्या उजेडाबरोबर आतले मन नको त्या शंकेने चरकून उठले. मध्यरात्रीचा सुमार झाला. राजे. मंचकावरून दमादाटली क्षीण साद आली. जी. महाराज पुढे झुकले. तीर्थ द्या, गंगेचं. दमा निर्धारी झाला. तुळशीपत्रही आणा. महाराज उठले. देव्हाऱ्यात ठेवलेली गंगाजलाची तीर्थकुपी आणि तुळशीपत्र घेऊन पुन्हा मंचकाजवळ आले. पळीने त्यांनी गंगोदक मासाहेबांच्या ओठात सोडले. त्यांच्या हातीचे सोनकडे थरथरले. मासाहेबांच्या ओठात तुळशीपत्र देताना उभा रायगडच उचलून कुणीतरी आपल्या छातीवर ठेवला आहे असे त्यांना वाटले. मासाहेबांच्या सेवेत सर्वात शेवटी रुजू होऊन गंगाजल आणि तुळशीपत्र पावन झाले. शिवबा, जवळ या. तुळशीपत्रा आणून सावळे निर्बंध बोल आले. महाराज पुढे झाले. हात द्या. कधी नव्हे ते मानी स्त्री खानदान राजांच्याकडे मागणे घालीत होते. महाराजांनी सोनकड्याचा हात जिजाऊंचा कंकणे घरंगळणाऱ्या हाती दिला. शिवबा, आम्ही तुमच्याकडे कधी काही मागणं टाकलं नाही. आज टाकतो आहोत. आम्हास आण द्या. मासाहेब, आज्ञा व्हावी.
राजांची छाती दाटून आली. शिवबा, शिवबा, आमच्या शंभूराजांच्या आता आऊ तुम्ही व्हा. आम्ही वचनात आहोत थोरल्या सूनबाईंच्या, ते तडीस लावा. ते ऐकताना संभाजीराजांच्या मनाचा बांध बांध फुटला. हाती धरलेला जिजाऊंचा हात गदगदून हलवून ते मुसमुसत म्हणाले, आऊसाहेब, तुम्ही हव्यात आम्हाला, आमच्या महाराज साहेबांना. शंभूराजे, शांत व्हा. तो ऋणबंध सरला. एक नीट ऐका. तुम्ही आमच्या स्वारीसारखेच दिसता. पण ते जसे आम्हास पारखे झाले तसे तुम्ही कधी येसूबाईंना होऊ नका. राजे, आम्ही सारं बघितलं, फक्त एक राहून गेलं, आमच्या रामराजांचे हात पिवळे झालेलं बघण्याचं. ते करा. आणि जीवावरच्या साकड्यात आता स्वतःला कधी गुंतवून घेऊ नका. तुमच्यासाठी जगदंबेच्या पायाशी धरणं धरायला आता कुणी उरलं नाही. ते ऐकताना नाकगड्डा चिमटीत धरलेल्या राजांचा टोप डावा उजवा हिंदकळला. त्यांच्या पोटात पोकळीचा खड्डा पसरला. शब्द थरथरले. माँसाहेब. राजे, केशव पंडितांना बोलवा. आम्हास समर्थांचा बोध ऐकवा. बाहेर पाचाडभर ऐन मध्यरात्र हट्टी धरणे धरून बसली. मेटामेटावरचे पहारेकरी एकमेकांच्या हाती बदलत्या पहाऱ्यांचे भाले देताना गस्त घालू लागले. मेटकरी हुशार. वाड्याच्या छतावर मावळी पाऊस दाभण धारेनं कोसळतच होता. केशव पंडितांनी अडंगीच्या बैठकीवर दासबोध मांडून चौरंगावर बैठक घेतली. त्यांना बोध दिसावा म्हणून धाराऊने अडंगीजवळ तेवती समयी ठेवली. केशव पंडितांच्या तोंडून समर्थांचे बैरागी शब्द थरथरत बाहेर पडू लागले. सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश. भरता न भरता निमिष, जाणे लागे. गेले बहुता बळांचे, गेले बहुता काळांचे, गेले बहुता कुळाचे, कुळवंत राजे. बहुता जन्माचे सेवटी, नरदेह सापडे अवचट. एथ वर्ताव चोखट, नीती न्याये. काया बहुत कष्टवावी, उत्कट कीर्ती उरवावी. चटक लावूनी सोडावी, काही एक. पंडितांची जबान थरथरू लागली. शब्दाशब्दांबरोबर भोवतीची मने थिजू लागली. चिरागदानांच्या ज्योती थरथरू लागल्या. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा. राह राहो शोध घ्यावा, परांतराचा. केशव पंडितांचा हात कापू लागला. डोळ्यांच्या कडा दाटून आल्या. एक एक शब्द त्यांच्या दाटल्या गळ्यातून घोगरत बाहेर पडू लागला. सरली शब्दांची खटपट, आला ग्रंथाचा शेवट. एथ सांगितले स्पष्ट, सद्गुरु भजन. पंडित, नको, वाचू नका. संभाजीराजांच्या या कळवळत्या बोलांनी केशव पंडितांच्या पापण्यांवर थरारलेले अश्रूंचे थेंब हातीच्या पानावर टपटपले. त्यांना वाचवेना, कुणालाच काही बोलवेना. ना छत्रपती शिवाजी महाराजांना, ना युवराज संभाजीराजांना. महालातील कुणालाच कल्पना नव्हती की मिटल्या डोळ्यांच्या जिजाऊंनी आत्मा केव्हाच आत्म्यात घातला होता. देहभान हरपलेल्या माणसांच्या जगापार गेलेल्या
लोकमाता जिजाऊ साहेबांच्या जीवनज्योतीला प्रकाशच प्रकाश दिसत होता. शेवटचा प्रकाश. होय, साक्षात अष्टभुजा शस्त्रधारी वाघावर आरूढ झालेली जगदंबाच त्यांच्या रोखाने येत होती. वाजत गाजत तिच्यासमोर डोरचोळणा घातलेला, छातीवर कवड्यांच्या माळाच माळा मिरविणारा, भंडाऱ्याने मळवट भरलेला, हाती पोत नाचविणारा भुत्यांचा सरंजामी तांडाच तांडा उद उद गरजत येत होता. ती भवानी यात्रा थेट जिजाऊंच्या समोर येऊन थांबली. वाद्यांचा गलका विरला. वाघावर बसल्या जगदंबेने जिजाऊंच्या रोखाने 8 हात पसरले. भुत्यांनी बेहोश उदोकार दिला. उद उद. देहाच्या सिंहासनावरून खंबीर जिजाऊ उठल्या. त्यांनी भगवा पदर काठ ठाकेठीक केला. जगदंबेच्या डोळ्यांना डोळे जोडून बरेच दिवस मनाच्या खोलवटात रुजून बसलेला एक जाब तिला त्यांनी खानदानी बोलीत विचारून घेतला. आम्हास वाटलं होतं तुम्हीच याल, पण वाटलं नव्हतं तुम्ही अशा याल. वाटलं होतं तुम्ही येताना आपल्या संगती एक जीन कसला घोडा घेऊन याल. त्याच्या रिकिबीत आमचाही पाय भरून फरफट करीत आम्हास तुमच्या दरबारी घेऊन जाल. जसं होदीगेरीच्या रानातून तुम्ही आमच्या स्वारींची शिकार करून त्यांना घेऊन गेला होतात तशा. पण चला, आम्ही सिद्ध आहोत. राजे संभाजीराजांसकट साऱ्यांना जिजाऊंच्या ओठांतून जगदंब जगदंब असे शब्द बाहेर पडत आहेत असा भास झाला. डोईवर सप्तनद्यांचे पवित्र जल घेतलेले छत्रधारी अभिषिक्त राजे खऱ्या अर्थाने पोरके झाले. छत्रधारी छत्रहीन. राजांच्या डोईवरचे आऊपणाचे छत्र गेले. आणि संभाजीराजांच्या जिजाऊंचा निष्प्राण झालेला थंडगार हात गदगदा हलवीत उभ्या चेहऱ्याला इंगळ्याच इंगळ्या डसाव्यात तसे आक्रसल्या चर्येने महाराजांच्याकडे बघत भरल्या डोळ्यांनी संभाजीराजांनी मध्यरात्रीचे पाषाण कठोर काळीजही तडकेल असा हंबरडा फोडला. आबा, आमच्या आऊसाहेब गेल्या. पाठच्या भिंतीवर थडाथड गोंदले कपाळ बडवीत मासाब मासाब म्हणत पाय गेलेली धाराऊ मटकन खालीच बसली. उठलेल्या आक्रोशाने क्षमादानांच्या ज्योती थरथरल्या. जिजाऊंच्या निष्प्राण देहावर दुअंगाने डोके घुसळीत महाराजनी संभाजीराजे स्फुंदू लागले. बाहेर पाचाडभर मध्यरात्र सरत होती. थेंबा थेंबाने गळत होती. भाग 63 समाप्त.